हळदीच्या दिवशी नवरदेवाला इथं देवाच्या दर्शनाला जायचं होतं, तर तेच तात्पुरती त्याला शाल लावून देत होती. तेही त्याला छोटी पडत होती आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि दादा आणि वहिनी इकडे देव पुंजत होते आणि तेवढ्यातच पावसानं अशी जोरदार हजेरी लावली की सर्वांची धावपळ चालू झाली. आता जे करायची कामं होते ते तर करावंच लागणार, पाऊस असो. धावपळ तर झाली, पण मजाही तेवढीच आली आणि पाहुणे वगैरे नाही आले, त्याच्यामुळं थोडं वाटतं की आले असते तर आणखी छान वाटलं असतं. पण आता पावसामुळं कोणाचं नाही येणं झालं आणि लग्नाच्या दिवशी सर्व आले घरगुती पाहुणे. आणि आमच्याकडे हळदीच्या दिवशी अशी देवाची फडकी काढतात आणि सर्व पूजा करून घेतात आणि पूजा झाल्याच्या नंतर मग हळद लावतात. जे पूजा करत आहेत ते माझे दादा आणि वहिनी आहेत, तर त्यांच्या नावचं देवकार्य होतं. तर मग ते आधी पूजा करून घेतील आणि मग बाकी सर्वांनी पूजा करून घेतली आणि नंतर मग हळदीचा कार्यक्रम चालू झाला. हळदीचा कार्यक्रम पण छान झाला. आम्ही खूप जास्त एन्जॉय केला हळदीचा कार्यक्रम, खूप खेळलो आणि नंतर आता ते मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, कारण आता मी शॉर्ट व्हिडिओ हळदीचा नाही टाकणार. आता 1-2 दिवसाकडे तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला मिळेलच. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर जर का नवीन असाल तुम्ही तर. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.